राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. सो आता आपण प्लॅनेट्स बद्दल सगळं जाणून घ्यायला सुरुवात केलेली आहेच. तुम्ही मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये गोष्ट ऐकलीत की नाही? तर त्यातल्याच राजाबद्दल आपण थोडं डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत. अहो, राजा म्हणजे सूर्य, मी सांगितलं होतं तुम्हाला. तर सूर्य आपल्या पत्रिकेमध्ये कसा आहे, चांगला आहे, स्ट्रॉंग आहे की वीक आहे, हे आपण माणसाचा स्वभाव बघितल्या कळू शकतं आपल्याला. कसं? तर त्याआधी आपल्याला सूर्याबद्दलच्या बेसिक गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर सूर्य काय आहे? आपल्या सोलर सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा ग्रह, स्वयंप्रकाशित आहे. त्याच्याकडे खूप जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे काय होतं की एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतायत. याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की सूर्य स्ट्रॉंग असलेला माणूस हा लीडर असतो. इतर माणसं त्याच्या आजूबाजूला फिरत असतात, त्याच्याकडून सल्ला घेत असतात. त्यामुळं लीडरशिप क्वालिटी ही सूर्याची सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. त्याचबरोबर सूर्य हा वडिलांचा कारक आहे, म्हणजे वडिलांचं सौख्य. एखाद्या माणसाला वडिलांचं सौख्य आहे की नाही हे सूर्यावरून आपल्या लक्षात येतं. जर एखाद्यांचं पटत नसेल वडिलांबरोबर, सूर्याची कंडिशन बघावी. एखाद्याचे वडील लांब राहत असतील तर सूर्याची कंडिशन बघावी. त्याचबरोबर सूर्य स्ट्रॉंग असलेली माणसं ना अशी धडाडीची असतात, करारी असतात. स्ट्रॅटेजीज प्लॅन करणं, म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, मोडेन पण वाकणार नाही, ही म्हण अगदी सूर्यप्रधान व्यक्तीसाठी बनलेली असं म्हणा ना. सूर्य आपल्या पत्रिकेमध्ये काय काय दाखवतोय? एकतर वडिलांचं सौख्य झालं, आपली आत्मिक एनर्जी काय आहे, कारण का सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. आणि आपण अनेक जन्म घेत असतो, पण आपल्या आधीच्या जन्माची सगळी कर्म आपल्या आत्म्याबरोबर या जन्मामध्ये येतात. त्यामुळे आपल्या आत्मिक शक्तीबद्दल, आध्यात्मिक प्रगतीबद्दल आपल्याला सूर्यावरून लक्षात येतं की आपण त्यामध्ये ग्रोथ करू शकतो का. तर यासाठी सुद्धा सूर्य सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. त्याचबरोबर आणखीन सूर्य काय काय सांगतो बरं? स्वकर्तृत्व आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आणि लिडरशिप क्वालिटी म्हणल्यावरती तुमच्या लक्षात आलेलं असेलच की राजकारणामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल, तर तुमचा सूर्य स्ट्रॉंग असायलाच हवा. नाहीतर आपण बऱ्याचदा बघतो की बरेच कार्यकर्ते असतात आणि त्यांना पुढे जायचं असतं, पण आहे ना ती संधीच त्यांना मिळत नाही. ती लिडरशिप क्वालिटी त्यांच्याकडे कमी पडते. लोक त्यांचं म्हणणं ऐकत नाहीत किंवा तितकंसं महत्व देत नाहीत, कारण त्यांचा सूर्य वीक असतो. तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की सूर्य असल्यावरती काय. मग समजा सूर्यप्रधान व्यक्ती आहे पण तो वीक आहे, एखाद्या चुकीच्या ग्रहाबरोबर बसलेला आहे किंवा चुकीच्या राशीमध्ये आहे, नीचेचा आहे, किंवा त्याच्यावरती वाईट ग्रहांची जर का दृष्टी असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. तर त्या माणसाला कॉन्फिडन्स आहे पण तो मग इगो मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत, समोरच्याला अजिबात किंमत न देता बोलणं, किंवा एक पोकळ रुबाब असतं म्हणतो ना आपण, की खरं तर आतमध्ये काहीच नसतं, पण उगाच आपलं माझं असं आणि माझं असं जे काय असतं ना, त्यांचा सूर्य वीक असतो बरं का. तुम्हाला अशी माणसं रोजच्या व्यवहारात तुम्हाला अगदीच भेटत असतील. तर त्याचबरोबर ती माणसं अरेरावी पण करू शकतात. त्यांच्या बोलण्याचा तितकासा प्रभाव पडत नाही समोरच्या माणसामुळे. मग होतं काय अशा माणसांबरोबर, की त्यांना पुढे जायचं असतं, खूप काही करायचं असतं, पण प्रभाव पडत नसल्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही आणि मग त्यांना त्याचा मानसिक त्रास पण होत असतो. मग यासाठी काय करायचंय आपण सांगणार आहोत. त्याचे उपाय अगदी सहज, साधे, सोपे. आपण बऱ्याचदा ऐकलंय की सूर्याची एनर्जी हवी असेल तर सूर्याला अर्ध द्यायचंय, किंवा बरेच जण म्हणतात की रविवार करा. आळणी रविवार करतात बरं का. रविवारच्या सूर्याच्या एनर्जीसाठी आळणी रविवार करतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र, हे सूर्याची एनर्जी आपल्याला हवी असेल तर ऐकणं, त्याचे पाठ करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जर खाण्यापिण्याच्या उपायांमध्ये आपण आलो तर गहू आणि आपला जो गूळ असतो ना, तो गूळ सूर्याच्या आधिपत्याखाली येतो. आणि धातू म्हणालात तर कॉपर.
पण असे वेगवेगळे उपाय आपण प्रत्येक जण कुणा कुणाकडून तरी ऐकलेले असतात. पण मी तुम्हाला सांगू का, पृथ्वीवरच्या, पृथ्वी बाहेरच्या, ब्रह्मांडाच्या प्रत्येक ठिकाणी पंचमहाभूत आहेत. आणि आपल्या शरीरामध्ये पंचेंद्रिय आहेत माहितीये तुम्हाला. डोळे, कान, नाक, जीभ आणि ही आपली स्किन. लॉंगेस्ट अवयव आहे आपल्या आयुष्यातला, आपल्या शरीरातला. तर ही 5 इंद्रिय अशी आहेत ज्याच्यामुळे आपण एनर्जी एक्सचेंज करतो बाहेरच्या जगाशी आणि आपल्या आतल्या जगाशी. त्यामुळे या 5 इंद्रियांनी जर आपण ते उपाय केले तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. हे तुम्हाला कुणीही सांगितलेलं नसेल याची मला खात्री आहे. काय करायचं? आदित्य हृदय स्तोत्र जोपर्यंत पाठ नाहीये तोपर्यंत तुम्ही ते ऐकायचं, पण जर तुम्ही पाठ केलं तर जास्त त्याचा फायदा होईल. ते ऐकता ऐकता तुम्ही सूर्याला अर्घ्य देताय, म्हणजे तुमचे डोळे ऍक्टिव्ह झाले, तुमचे कान ऍक्टिव्ह झाले. आणि हे सगळं करत असताना खरं तर अर्घ्य देण्याची पद्धत आहे बरं का व्यवस्थित. म्हणजे आपण सूर्याला बघतो असं नाही, सूर्याची खूप जास्त एनर्जी आहे. त्यामुळे ते पाणी जेव्हा आपण सूर्याला देतोय त्या पाण्यामधून आपण सूर्याला बघणं जास्त महत्वाचं आहे. ही योग्य पद्धत आहे अर्घ्य देण्याची. याच्यावर पण एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून पाठवेनच. पण अर्घ्य देतोय त्याच्यानंतर आपण आदित्य हृदय स्तोत्र सुद्धा म्हणतोय. आणि हे करून झाल्यावरती लगेच तुम्ही प्राणायाम करू शकता. जर तुम्हाला घ्राणेंद्रिय आहे, हे घ्राणेंद्रिय आपलं नाक, त्याला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर प्राणायाम करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्रित करतो ना, त्या रंगाचे कपडे त्या दिवशी घालणं, त्या रंगाचा स्पर्श सतत त्या दिवशी रविवारच्या दिवशी होत राहणं, किंवा आपण सनबाथ घेतो. सनबाथ सकाळच्या कोवळच ऊन बरं का, दिवसभर उन्हात जाऊन बसाल नाही तर उन्हात तुम्ही तर नाही, कोवळ्या उन्हाचा सनबाथ घेणं, स्किन मधून ती एनर्जी शोषली जाणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित करू तेव्हा तुमचा सूर्य स्ट्रॉंग झालाच म्हणून समजा. हे अगदी साधे सोपे उपाय आहेत जे तुम्ही केल्याने पटकन तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण सूर्याची क्वालिटी जी आहे की सातत्य, कन्सिस्टन्सी, जी आज खूप कमी पडते सगळ्यांकडे, आणि तीच आपल्याला चालू करायची आहे, तीच आपल्याला ऍक्टिव्ह करायची आहे. कारण खूप वेळा असं होतं की आपण काम करत असताना स्पीड कमी होतो, एखादं काम करतोय आणि काय म्हणायचं पूर्णच होत नाहीये, आळस येतोय. या सगळ्याला आपल्याला सूर्य ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा हे सगळे तुम्ही उपाय करा. त्याचे तुम्हाला कसे रिझल्ट येत आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून काही प्रश्न असतील तुमचे तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला लिहून पाठवा. त्याची उत्तर आपण तुम्हाला देणार आहोत, हे आपलं ठरलंय. आणि अशाच आपल्या गप्पांचा, व्हिडिओचा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. तोपर्यंत भेटू.